विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑनलाईन वर्गात तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज आपण वर्ग तिसरीचा 25वा पाठ अवतीभोवती होणारे बदल हे पाहणार आहोत। आपल्या अवतीभोवती सदैव बदल होत असतात, जसे की दिवस होतो, रात्र होतो, दिवसा प्रकाश खूप असतो तर रात्री अंधार असतो। दिवसाचा प्रकाश सर्व वस्तू आपल्याला स्पष्ट दिसतात, अंधारात आपल्याला वस्तू दिसत नाहीत। रात्रीचा अंधार कमी कमी होत जाऊन रात्री आकाशातल्या चांदण्या अंधारात आपल्याला छान स्पष्ट दिसतात, आजूबाजूच्या वस्तू मात्र दिसत नाहीत। दिवशीचे रात्र, रात्रीचे दिवस होत असताना आकाशामध्ये त्यांच्या रंगछटामध्ये विविध बदल होत जातात। त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। ज्यावेळेस सकाळी उगवतो त्यावेळेस आकाशामध्ये वेगवेगळ्या रंगछटा आपल्याला दिसायला लागतात। सूर्य जसजसा वर येतो, संध्याकाळी मावळतो, मावळताना सुद्धा आकाशामध्ये वेगळ्या रंगछटा आपल्याला दिसायला लागतात। हा बदल होत असतो आकाशामध्येही आणि आपल्या दिवस रात्रीच्या या चलनामध्येही। दिवस वर चढत असताना सुरुवातीला सूर्य हा पूर्वेकडे असतो, सूर्य पूर्वेला उगवतो, त्यावेळेस आपल्या सावल्या त्या पश्चिमेला पडतात आणि त्या अधिक लांब असतात। जसजसा सूर्य वर चढतो तसतशा सावल्या छोट्या छोट्या आकडू व्हायला लागतात। जेव्हा सूर्य डोक्यावर येतो, वर सरळ उभा असतो, त्यावेळेस अगदी छोटी अशी सावली तयार होते, त्याला आखूड सावल्या म्हणतात। सूर्य त्यावेळेस पश्चिमेकडे सरकू लागतो, सावल्या पूर्वेकडे सरकू लागतात। सूर्य मावळायला ज्यावेळेस पश्चिमेकडे जातो त्यावेळेस सावल्या अधिक लांब झालेल्या असतात आणि रंगछटा बदललेल्या असतात आणि रात्रीचा अंधार पडायला सुरुवात होते। अंधार हळूहळू वाढत जातो, सूर्य आपल्याला दिसेनासा होतो आणि हे सर्व बदल सावल्यामध्ये, आकाशातील रंगछटामध्ये दिवशीचे रात्र, रात्रीचा दिवस होत असतात। काही सूर्य मावळत असताना काही असे ठिकाण आहेत की जे आपल्याला मुद्दाम पाहावेसे वाटतात, त्यांना सनसेट पॉइंट म्हणतात। महाबळेश्वरचा असा सूर्यास्ताचं ठिकाण पाहणे हे अतिशय विलोभनीय, मनमोहक म्हणून विविध पर्यटक महाबळेश्वरला फक्त सूर्यास्त पाहण्यासाठी जातात, त्यांना सनसेट पॉइंट असं सुद्धा म्हणतात। जसा बदल हा आकाशामध्ये दिवस रात्रीचा आकाशामध्ये इतरत्र होतो, तसाच बदल दिवस रात्रीचा अवतीभोवती बदलाचा हा प्राण्याच्या, पक्ष्यांच्या विविध जीवनमानामध्ये सुद्धा बदल हा रात्रीच्या दिवसामुळे, दिवसाचा रात्री होण्यामुळे होतो। सकाळी दिवस उगवल्यानंतर कोंबड्याची आरवणे सुरू होते, पक्ष्यांच्या किलबिलाट सुरू होतो, पक्षी आपल्या अन्नाच्या शोधात निघतात। असा हा बदल त्या पक्षामध्ये होतो। जसा बदल पक्षामध्ये होतो तसाच तो फुलझाडामध्ये होतो। फुलझाडांचे फुलं उमलायला लागतात, कळ्याची फुलं होतात, फुलावरती भुंगे येतात, भुंगे त्यातला मकरंद शोषून घेतात। ही दिनचर्या त्यांची सकाळी सुरू होते। माणसे सुद्धा सकाळी उठून आपापल्या कामाला लागतात, पक्षी थव्याने उडायला लागतात, प्रत्येक जण आपल्या कामाला लागतो आणि दिवसभर आपल्या कामाच्या दिनचर्येमध्ये असतो। गुरे सकाळी सोडली जातात, चरायला नेली जातात आणि तिथे ते चरतात। शेवटी संध्याकाळी रात्र होत असताना संध्याकाळी गुरे घराकडे येतात, पक्ष्यांचे तवे घरी पलटायला लागतात, आपल्या घरट्याकडे परततात। हा सगळा बदल रात्र होते त्यावेळेस होऊ लागतो। पक्षी आपल्या घरट्यात पोहोचतात, जनावरे सुद्धा दिवसभर चरत असताना संध्याकाळी घरी येऊन गोठ्यामध्ये आराम करतात आणि रवंत करतात। रवंत म्हणजे काय? दिवसभर जे अन्न खाल्लं ते परत चघळणे, परत तोंडात आणून चघळतात, त्याला म्हणतात रवंत करणे। परंतु ही प्राणी जशी दिवसाची दिनचर्या असते, आपणही आपल्या शाळेत जातो, अभ्यास करतो, ही आपली दिवसाची दिनचर्या। परंतु काही असे प्राणी आहेत की जे रात्री त्यांची दिनचर्या चालू होते, रात्रचर्या चालू होते। रात्रीचे जे प्राणी कार्य करतात त्यांना निशाचर प्राणी म्हणतात। त्या निशाचर प्राण्यामध्ये वटवाघूळ, घुबड प्राणी यासारखे काही प्राणी आहेत की जे रात्री, वाघ सुद्धा रात्रीच फिरायला लागतो, तो निशाचर प्राणी। ज्यांची क्रिया, ज्यांची दिनचर्या म्हणजे
जी दिवसा आपण क्रिया करतो, अन्न शोधणे, काही काम करणे, जे रात्री करतात त्यांना निशाचर प्राणी म्हणतात. निशाचर प्राणी कोणते? वटवा, गुळ, घुबड, काही फुलेही रात्री उगवतात, निशिगंध, रातराणी, म्हणून यांना निशाचर फुलं असे म्हणतात, की जे रात्री उमलतात. हा दररोज वेगवेगळ्या टायमाला उगवतो. प्रत्येक वेळेस त्याचा उगवण्याचा टाइम हा बदललेला असतो. ज्या दिवशी चंद्र हा गोल गरगरीत पूर्ण दिसतो त्या दिवशी असते पौर्णिमा, आणि ज्या दिवशी चंद्र अजिबात दिसत नाही त्या दिवशी असते अमावस्या. पौर्णिमेनंतर चंद्र हा हळूहळू थोडा थोडा कमी 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 होत जातो, त्याचा आकार बदलत जातो. चंद्राचा हा नियमित बदललेला आकार म्हणजे चंद्रकला. चंद्राचा नियमित बदललेला आकार म्हणजे चंद्रकला. चंद्राचे जे वेगवेगळे आपल्याला आकार दिसतात त्याला आपण चंद्रकला म्हणतो. अशा पद्धतीने आपण अवतीभोवती बदल पाहिले, आणि यावर काही आधारित प्रश्न मी विचारतो, त्याची उत्तरे द्यायची आहेत. सावल्या लांब कधी पडतात? सावल्या लांब कधी पडतात? सावल्या सकाळी आणि सूर्य मावळताना लांब पडतात. सूर्य डोक्यावर आला की सावल्या कशा पडतात? सूर्य डोक्यावर आला की सावल्या आखूड पडतात. अशा प्रकारचे विविध प्रश्न तुम्हाला ते सोडवायचे आहेत. धन्यवाद.